नमो नमः छात्राः। वयं विभक्तिमालां पठामः। पृष्ठक्रमांक 31 अस्ति। 3 सुभाषित आपण शिकलोय। आता तुमच्या लक्षात येत असेल की कसा शब्दांचा वापर केला जातो, कशा पद्धतीने आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दार्थ, अनुवाद आपल्याला लिहायचे। 3 सुभाषितांचे शब्दार्थ, शब्दार्थ, त्याच्यानंतर समानार्थी, विरुद्धार्थी, संधी, जे तुम्हाला मी दिलेले ते सगळं तुम्ही लिहिलंय आणि त्याचा अनुवाद पण लिहायचा आहे बरं का आपल्याला। अजून प्रश्नोत्तरांकडे आपण वळालेलो नाही आहेत। प्रश्नोत्तरानंतर आपण सगळी सुभाषित मला पूर्ण झाल्यानंतर बघूयात आपण। सध्या आपलं 4थं सुभाषित चालू आहे, 4थ्या विभक्तीचं सुभाषित चालू आहे। पठामि अहं शृणोतु। विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्तिः परपीडनाय साधोस्तु सर्वं विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय। आता कोणत्या विभक्तीचं सुभाषित आहे? चतुर्थी विभक्तीचं, बरोबर आहे। मग आता चतुर्थी विभक्ती असणारे कोणकोणते शब्द आहेत याच्यामध्ये बघा बरं। बघा, विवादाय देवाय, मदाय परपीडनाय, अजून ज्ञानाय दानाय रक्षणाय, हे सगळे चतुर्थी विभक्तीचे आहेत। अजून कोणतं राहिलंय का बघा बरं? नाही, बरोबर आहे। म्हणजे एवढे सगळे शब्द हे चतुर्थी विभक्ती असणारे याच्यामध्ये आलेले आहेत। तुम्हाला परीक्षेला प्रश्न असू शकतो, हे सुभाषित दिलं जाईल कुठलंही आणि मग कोणती विभक्ती दिसते असा प्रश्न विचारला जाईल, तर ते उदाहरण तुम्हाला द्यावे लागते। ओके, बघा आता आधी शब्दार्थ बघूयात आपण। बघा, विद्या, विद्या म्हणजे विद्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। विद्या म्हणजे ज्ञान, समानार्थी शब्द दिलेत बघा इथे, विद्या ज्ञानम। विवादाय, विवादाय मध्ये प्रातिपदिकम किम असते, मूळ शब्द कोणता येईल? जसं देवाय मध्ये देव, तसं विवादाय म्हणजे विवाद, हा मूळ शब्द झाला। मी इथं मूळ शब्द दिले तर विवाद म्हणजे भांडण, विवाद म्हणजे भांडण। ओके, त्यानंतर धन, धन शब्द माहिती आहे तुम्हाला, धन म्हणजे पैसा। मग धनला समानार्थी शब्द इथं मी दिलेत पहा, वित्तम, संपत्तीही। धनमला समानार्थी शब्द काय दिलाय? वित्तम, संपत्तीही, हे लिहायचं आहे आपल्याला। त्यानंतर मदाय, मदाय म्हणजे मदाय मध्ये मद हा शब्द आहे। मद म्हणजे गर्व, मद म्हणजे गर्व। हत्ती मदोन्मत्त असतो पहा, शब्द ऐकला असेल तुमच्यापैकी कोणी तर लक्षात येईल। मद म्हणजे गर्व। त्यानंतर खल, खलस्य, देवस्य, षष्ठी विभक्ती पाती। खल म्हणजे वाईट माणूस, खल शब्दाचा अर्थ काय? वाईट माणूस। संस्कृतमध्ये दुर्जन शब्द आहे पहा, वाईट माणसाला काय म्हणतात? दुर्जन। मराठीमध्ये पण शब्द वापरलाय तुम्ही, सज्जन, दुर्जन, हो की नाही? पाहिजे दिलाच मी, खलह, समानार्थी शब्द काय आहे? दुर्जन, इथे दिलेला आहे बघा। त्यानंतर शक्तीही, शक्ती म्हणजे शक्ती। परपीडनाय, परपीडन, परपीडा, खरं तर परपीडन शब्द आहे त्याच्यात प्रातिपदिकम। परपीडन, परपीडन म्हणजे दुसऱ्याला त्रास देणे, परपीडन म्हणजे दुसऱ्याला त्रास देणे। त्यानंतर पुढचं साधोस्तु। आता साधोस्तु मध्ये संधी आहे, पण तो संधी काही तुम्हाला यावर्षी अभ्यासाला नाहीये म्हणून मी तुम्हाला तो दिला नाहीये। पण त्या साधोस्तु मध्ये मूळ शब्द साधू आहे बघा, साधू। साधू म्हणजे सज्जन, साधू म्हणजे ऋषी नाही बरं का, दाढी मिशी असणारे असे नाही। साधू म्हणजे सज्जन, चांगला माणूस। समानार्थी शब्द दिला पहा, साधू, सज्जन। बघा तुम्ही, सज्जन आणि दुर्जन विरुद्धार्थी शब्द होऊ शकतात, हो की नाही? ते तुम्ही लिहू शकता इथे, मी दिलं नाही पण तुम्ही लिहा ते। त्यानंतर पुढचं बघा, साधोस्तु सर्वम, सर्व विपरीतमेतत्। आता विपरीतमेतत् मध्ये संधी पहा, तुम्हाला तो समजेल म्हणून मी तो दिलाय। हे पहा, विपरीतमेव, अरे मी काहीतरी वेगळंच लिहिलंय का? सॉरी, हा विपरीतमेव लिहिले मी, विपरीतमेतत् आहे तिथे, संधी तोच आहे, फक्त तो असा नाही लिहायचा। मी लिहून दाखवते बघा, विपरीतम अधिक एतत्, विपरीतम अधिक एतत् असा येतो संधी। संधी तोच आहे, हलंत म मध्ये ए मिसळला की मे झाला। आपण वर्ण विग्रहामध्ये बघितला की नाही?
तो नियम आहे इथे. विपरीतमेतत्, विपरीतम अधिक एतत्, विपरीतम अधिक एतत्. हे नाही लिहायचं आपल्याला, मी लिहून दिलेलं लिहायचं. ज्ञानाय, विपरीतचा अर्थ लिहिला पाहिजे. विपरीत म्हणजे उलट, विपरीत म्हणजे उलट. ज्ञानाय, दानाय, रक्षणाय. ज्ञान, दान, दान म्हणजे माहिती देणं, आणि रक्षण म्हणजे रक्षण करणं. शब्दात कळाले सगळ्यांना. आता आपण अर्थ बघूयात. बघा, विद्या विवादाय, विद्या भांडणासाठी. चतुर्थीला साठीचा विभक्ती प्रत्यय असतो बरं का. विद्या भांडणासाठी, धन गर्वासाठी, खलस्य शक्ती म्हणजे दुर्जनांची शक्ती, वाईट माणसांची शक्ती दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी. साधोस्तु सर्वं विपरीतमेतत्, साधू म्हणजे सज्जन, सज्जन लोकांचं सगळं विपरीत म्हणजे उलटच असतं. त्यांचं ज्ञानासाठी म्हणजेच विद्येसाठी, दानासाठी आणि रक्षणासाठी. म्हणजे काय सांगितलंय बघा, तुमच्या लक्षात येईल. आता याच्यामध्ये सज्जन आणि दुर्जन या दोन माणसांच्या ते दोन माणसं कसा उपयोग करतात ते सांगितले. आता बघा तुम्ही, सज्जन आणि दुर्जन, मुळात आधी हे शब्द लक्षात घ्या. सज्जन आणि दुर्जन तुम्हाला माहिती आहेत का कोणाला म्हणतात? सज्जन म्हणजे चांगला माणूस, साधू, चांगला माणूस, आणि दुर्जन म्हणजे वाईट माणूस. कळते? मग दुर्जन माणसाकडे विद्या असते का? हो, दुर्जन माणूस शिकला सवरलेला असतो, तो ज्ञान मिळवू शकतो. त्याच्याकडे पैसा असतो का? हो, असतो, असूच शकतो. त्याच्यानंतर त्याच्याकडे शक्ती असते का? हो, असते. मग जसं दुर्जनाकडं विद्या आहे, पैसा आहे आणि शक्ती आहे, तशीच ती सज्जनाकडे असणार आहे का? सज्जन लोक शिकले सवरलेले ज्ञानी असणार आहेत का? हो, असू शकतात. त्यानंतर त्यांच्याकडे पैसा असूच शकतो आणि त्यांच्याकडे शक्ती असूच शकते. म्हणजे या तीन गोष्टी, विद्या, बघा तुम्हाला दाखवते, विद्या, धन आणि शक्ती, येते लक्षात? या तीन गोष्टी सज्जन आणि दुर्जन दोघांकडे असतात. दोघं त्याचा वापर कसा करतात, तर दुर्जन त्यांचा वापर कसा करतात ते बघूयात आपण आधी. दुर्जन विद्येचा वापर भांडण्यासाठी करतात, म्हणजे चांगल्या कामासाठी करत नाहीत. भांडणं लावून देतात आणि भांडणं करत बसतात. येते लक्षात? पैशामुळे ते गर्विष्ठ होतात. कळतंय? पैसा त्यांना गर्विष्ठ करतो, दुसऱ्याला किंमत देत नाहीत, ते अहम येतो त्यांच्यामध्ये. त्यानंतर शक्ती दुसऱ्याला त्रास देण्यासाठी करतात. कळते? चांगल्या कामासाठी शक्ती वापरणार नाहीत, ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी वापरतात. तसंच आता सज्जनांचं बघा, सज्जनांची विद्या कशासाठी असते? आता बघा, सज्जनांची विद्या काय सांगितली? साधोस्तु सर्वं विपरीतमेतत् ज्ञानाय. सज्जन क्रमाने दिले पाहिजे, तिन्ही क्रमाने दिलेले आहेत. सज्जनांची विद्या ज्ञानासाठी असते, म्हणजे खरोखरी ज्ञान मिळवतात, त्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करतात, ज्ञानी होतात, सर्वांचं भलं करतात. दान, पैसा, त्यांच्याकडे जे धन असतं त्यांनी ते गर्विष्ठ होत नाहीत, तर ते दान करतात, लोकांना मदत करतात. आणि शक्ती जी असते ती रक्षणासाठी वापरतात, दुसऱ्यांच्या रक्षणाला धावून जातात. ते अशी अगणित उदाहरणं तुम्हाला समाजामध्ये दिसतील. तुम्हाला सगळ्यांना एक उदाहरण द्यायला मला आवडेल. आता पहा, तुम्ही हे जे आतंकवादी किंवा दहशतवादी असतात, तुम्ही सांगा की हे जेव्हा प्लॅन करतात कुठलाही, तर तेव्हा ते किती काटेकोरपणे प्लॅनिंग करतात ते. मग ते ज्ञानी आहेत म्हणूनच तर एवढं सगळं प्लॅनिंग करू शकतात ना ते. परंतु त्यांच्या ज्ञानाचा उपयोग हे चांगल्या कामासाठी करतात का? ते नाही करत. येते लक्षात? आणि त्यामुळं हे जे लोक असतात हे त्यांच्या बुद्धीचा वापर, त्यांच्या शक्तीचा वापर, त्यांच्या विद्येचा वापर हा चांगल्या कामासाठी न करता वाईट कामासाठी करतात, म्हणून तर ते दुर्जन असतात. येते लक्षात? आणि त्या उलट सज्जनांचं असतं. म्हणून दोघांचा वापर, एकच गोष्ट दोघं कोणकोणत्या पद्धतीने वापरतात त्याच्यावरती त्या व्यक्तीचा स्वभाव अवलंबून असतो, त्याला ते स्वभाव कारणीभूत ठरतो, आणि म्हणून आपण त्यांना सज्जन किंवा दुर्जन असं म्हणतो. आलं लक्षात? कळालं? त्यानंतर आता आपण पुढच्या सुभाषिताकडे जाऊयात, पंचमी विभक्ती. बघा, पुढचं 5वं सुभाषित दिलेलं आहे, पंचमी विभक्तीचं सुभाषित आहे ते. अहम प्रथमं पठामि तदनंतरम पंचमी विभक्तेः शब्दार्थम
शब्दान् पृच्छामि। पश्यन्तु। तैलाद् रक्षेत् जलाद् रक्षेत् रक्षेत् शिथिलबन्धनात् मूर्खहस्तेन दातव्यम् एवं वदति पुस्तकम्। काय सांगितले? आलंय का लक्षात? सांगणार आहे तुम्हाला मी. आपण आधी शब्दार्थ बघूयात म्हणजे मग आपल्याला कळतंय. आधी पंचमी विभक्तीचे शब्द बघा बरं कोणते दिसतात. पंचमी विभक्तीचे शब्द. पंचमी विभक्तीचे शब्द बघा. शिथिलबंधनात, देवात सारखा शिथिलबंधनात, बरोबर आहे. हा रक्षेत त्याच्यासारखा आहे का? नाही. देवात, आत, बरोबर आहे. तर इथे मात्रा आहे त्यामुळे हा नाही आहे. कळालं का? ते क्रियापद आहे. मग अजून कोणते दिसतात? तर इथे मी मुद्दामून तुम्हाला संधी विग्रह करून दाखवला म्हणजे मग तुम्हाला पंचमीचे शब्द कळावेत म्हणून. पहा. तैलात रक्षेत, तैलात अधिक रक्षेत. जलात रक्षेत, जलात अधिक रक्षेत. आता बघा तुम्ही. शिथिलबंधनात, तैलात, जलात हे 3 शब्द तुम्हाला पंचमी विभक्तीचे दिसतील. आलं लक्षात? कळलं? देवात, वनात याच्यासारखे ते शब्द आहेत. बघा. आता आपण शब्दार्थ बघूयात आणि मग अर्थ बघूयात. तैलात रक्षेत. आता तैलम, तैलम म्हणजे तेल. तैलम म्हणजे तेल. त्याला समानार्थी शब्द दिलाय बघा इथे. तैलम समानार्थी शब्द काय झाला? स्निग्धम. अरे स्नेहम, ह सॉरी, स्निग्ध तर विशेषण झालं ते. स्नेहम. तैलम स्नेहम. त्यानंतर रक्षेत. रक्षेत शब्दाचा अर्थ इथे दिलाय पहा. रक्षेत म्हणजे रक्षण करावे. रक्षेत म्हणजे रक्षण करावे. जलात रक्षेतचा अर्थ काय? जल म्हणजे पाणी. जल म्हणजे पाणी. पाण्याला समानार्थी शब्द नीरम, तोयम, उदकम, सलिलम, जीवनम. तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षेला खूप ऐकले असतील बघा हे शब्द. जल म्हणजे पाणी. पाण्यापासून रक्षण करावे. मुद्दामून हळू सांगते, तुम्ही लिहिताय माझ्या बरोबरीने. त्यानंतर रक्षेत, रक्षण करावे सांगितलं. शिथिलबंधन. शिथिलबंधन म्हणजे सैल बांधणी. सैल बांधणी. त्यानंतर मूर्ख हस्ते. आता मूर्ख म्हणजे मूर्ख तुम्हाला माहिती आहे, शब्द माहिती आहे. हस्त म्हणजे हात. मूर्खांच्या हातात. न दातव्यम. दातव्यमचा अर्थ दिलाय पहा. द्यावे. दातव्यमचा अर्थ द्यावे. न म्हणजे नाही. याच्या आधी गेलाय शब्द म्हणून परत दिला नाहीये. न दातव्यम देऊ नये. दातव्यम द्यावे. पण न लागला तर न दातव्यम म्हणजे देऊ नये. एवम. एवम म्हणजे अशा प्रकारे. एवम म्हणजे अशा प्रकारे. वदती पुस्तकम. वदती शब्द आपल्याला माहिती आहे. वदती म्हणजे बोलणे, बोलतो. कह वदती? पुस्तकम वदती. पुस्तकम किम वदती ते दिलेलं आहे याच्यामध्ये. पुस्तक म्हणतंय. काय म्हणतंय पुस्तक? तैलात रक्षेत, जलात रक्षेत, रक्षेत शिथिलबंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम. असं पुस्तक सांगतंय तुम्हाला. काय सांगतं पुस्तक? आता आपण बघूयात बघा. रक्षेत म्हणजे रक्षण करावं. तैलात रक्षेत तेलापासून रक्षण करावं. जलात रक्षेत पाण्यापासून रक्षण करावं. रक्षेत शिथिलबंधनात शिथिलबंधनापासून म्हणजे सैल बांधणीपासून रक्षण करावं. मूर्ख हस्तेन दातव्यम मूर्खांच्या हातात देऊ नये असं पुस्तक तुम्हाला सांगतंय. कळलं का? पुस्तक स्वतःची काळजी कशी घ्यावी हे तुम्हाला सांगतंय. पुस्तक स्वतःची काळजी कशी घ्यावी पुस्तक तुम्हाला सांगतंय. बाळांनो, माझी काळजी कशी घ्याल? तर माझं तेलापासून रक्षण करा, पाण्यापासून रक्षण करा आणि सैल बांधणी. सैल बांधणी म्हणजे कळलं का तुम्हाला? म्हणजे पुस्तकाला बांधणी बांधलेलं असतं, शिवलेलं असतं, बरोबर आहे. ते खिळखिळं होतं, त्याचे दोरे तुटतात आणि मग पान पान विखुरलं जातं. मग ते पुस्तक टिकेल का? नाही टिकणार. म्हणून सांगितले शिथिल बंधन, सैल बांधणीपासून रक्षण करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मूर्खाच्या हातात देऊ नका, कारण मूर्खाला पुस्तकांची किंमत नसते. कळतंय? तो त्याचा वापर अजिबात चांगला करणार नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही मूर्खांच्या हातात मला देऊ नका अशी विनवणी
तुम्हाला पुस्तक इथं करते. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पुस्तकाची काळजी घ्याल तर ते पुस्तक जास्त टिकेल. येते लक्षात? त्यामुळं बघा, तुमच्या लक्षात आलं मग आता? तैलात रक्षेत, जलात रक्षेत, शिथिल बंधनात रक्षेत, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. आता आपण याचं वाक्य नीट करूयात. पुस्तकम तैलात रक्षेत, तैलात जलात रक्षेत, शिथिल बंधनात रक्षेत, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती. कळतंय? अशा प्रकारे पुस्तक सांगताय तुम्हाला की रक्षण कसं करायचंय तेलापासून, पाण्यापासून आणि सैल बांधणीपासून. आणि त्याचबरोबर मूर्खांच्या हातामध्ये सुद्धा ते द्यायचं नाही असं पुस्तक तुम्हाला सांगतंय. आलं लक्षात? 5 सुभाषितं आपल्या आतापर्यंत संपलेले आहेत. आणि आता 6व्या विभक्तीचं वर्णन करणारं सुभाषित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. अत्रैव अहं विरमामि. पुनर्मिलामः. शुभं भवतु.